श्रीराम. माझं नाव आहे हिरण्य नचिकेत भाले. माझ्या गोष्टीचे नाव आहे लंका दहन. दशरथ राजाच्या आज्ञेवरून राम 14 वर्ष वनवासाला गेले. तेथे सीता मातेचे अपहरण एका दुष्ट राक्षस रावणाने केले. सीतेला शोधण्याचा प्रयत्न चालू होता, पण लंकेवर पोहोचताच कसे दूर पसरलेला समुद्र होता. हनुमानाने तिथून लंकेमध्ये प्रवेश केला आणि मग सीता मातेला शोधू लागला. त्याला अशोक वाटिकेमध्ये सीता उदास बसलेली दिसली. सीतेजवळ उडी मारली. सीता घाबरली आणि म्हणाली, तू कोण आहेस? तर हनुमान म्हणाला, रामदूत हनुमान. आणि मग त्यानं रामाने दिलेली अंगठी तिच्या समोर धरली आणि मग सीतेला विश्वास बसला की हा रामानेच पाठवलेला आहे. हेच चालताना रावणाच्या सैनिकाने त्याला पाहिले आणि मग त्याला बिनदिस्त करून रावणासमोर नेले. आणि मग रावण म्हणाला, हे वानरा, तू कोण आहेस? तर हनुमान म्हणाला, रामदूत हनुमान. आणि त्याने म्हणाला की राम तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मारायला येणार. तर रावण चिडला आणि म्हणाला, त्याला आत्ताच्या आत्ता मारा. पण एक सैनिक म्हणला, ए लंकेश्वर, सगळ्या वानरांचा जीव फक्त त्यांच्या शेपटीला असतो. आपण त्यांच्या शेपटीला जाळू आणि मग त्यांना सोडून देऊ. तर मग हे ठरल्याप्रमाणे त्यांना शेपटीला त्याची आग लावली, त्याला सोडवलं. मग त्याच शेपटीने त्या हनुमानाने सगळी लंकाला आग लावून टाकली आणि फक्त विभीषणचा वाडा आणि अशोक वाटिका सोडून सगळी लंका जळली. आणि मग बघता बघता आग खूप वाढू लागली आणि मग ती सगळ्या लंकाचा दहन झाला. आणि मग रावणाला चांगलाच धडा मिळाला. आणि मग हनुमानाने आपली शेपटी समुद्रात डुबून आग शांत केली. बोलो सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय.